अगं पिंकी दीदी, तू आली नाही? किती मज्जा आली शेतामध्ये. आम्ही तर खूप मज्जा केली. माहितीये का तुला? पूर्ण वावर पेरून काढलं म्हटलं आम्ही, पूर्ण वावर. माहितीये का, मी खूप जणांचे वावर पण बघितले. जाता जाताना शेत नाहीत म्हणत त्याला, वावर म्हणतात, वावर. आणि माहितीये का पिंकी दीदी, मी एक डायलॉग पण शिकली. वावर है तो पावर है. मी ना जर जरा असं कल्ला करत होती, सगळे जण हसत होते मला. हाव का? मस्त शिकली. बरोबर आहे मग. वावर आहे तर पावर आहे. मग मग लागलं नाही का तुले? तू तर पडली होती ना. काही लागलं नाही मला. अगं शेतात नरम नरम आहे सगळं. पाऊस आला ना, पावसामुळे ना सर्व माती ना अशी नरम नरम झाली. मी पडली ना, माझा पाय घसरला. मी पडली नव्हती, माझा पाय घसरला होता, त्यामुळे मला असं पडल्यासारखं झालं होतं. माझा ड्रेस पण भरला होता सगळा. मग ना त्या नाल्याला पाणी होतं तिथे आपल्या शेताजवळच्या, तर मोठ्या आईने मग तिथं धुवून दिला मला माझा ड्रेस. आम्ही ओलं ओलंच होतो. पाऊस आला ना, ओलं ओलंच झालं होतं मग आम्ही. मग त्या ओल्या ओल्यात माहिती नाही पडलं की राणी पडली का, ड्रेस धुतला का. कुणाला कळलं पण नाही. मज्जा केली मग. खूप मज्जा केली, खूप केली. आता ना मी दरवर्षी दरवर्षी थांबणार आहे मी वावर पेरण्यासाठी. आणि मी येणार पण आहे. आता आता जी मी वावर पेरलं ना, आता ते निघणार आहे. आता झाड तयार होणार आहे. मग त्याला ना कापूस येणार आहे. मग ते 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 कापूस आला ना तेव्हा पण मी येणार आहे. पप्पा बोलले मला, येणार आम्ही दिवाळीला येणार ना, त्यावेळेस मग कापूस वेचायला पण जाणार आहे. बापा रे. मग तर बाया सांगायची गरजच नाही यंदा आपल्याला. आ? वावरही पेरलं राणीनं, कापूस वेचायला येते. शाळा नाही शिकत का? अगं दिवाळीला येणार नाही का मी सुट्ट्यांमध्ये? पप्पा बोलले मला की दिवाळीला यायचं असते ना, त्यावेळेस कापूस असतो ना पराठीला. पराठी म्हणतात त्याला. बघ, मला मला सगळं सगळं येतं आता. मला समजलं सगळं. आपण आपण कापसाचं झाड म्हणतो ना, कापसाचं झाड नाहीत म्हणत त्याला, पराठी म्हणतात, पराठी. आणि त्या पराठीच्या झाडाला कापूस येतो, म्हणून त्याला कापसाचं झाड म्हणतात. कापसाचं झाड ना म्हणत, पराठी म्हणतात त्याला, पराठी. तुला माहिती होतं का? मला माहिती झालं. नाही हो, मला माहितच नव्हतं बिचारी. मजा केली बाई राणीनं वावरात जाऊन मस्त. शब्द शिकली, पराठी. आता चालली ना तू? हो ना. शाळा उघडली ना, आता जावं लागणार आहे. मला तर जायचं मनच नाही होत आहे. मला तर इकडेच राहा वाटून राहिलं. किती मजा असते ग गावाकडे. तुम्ही अशी मज्जा करताय ना सर्वजण. मला तर काही मज्जा मिळतच नाही अशी. आता काय तिथं गेलं ना मुंबईला की पावसात भिजायला पण नाही मिळत. ते पिंकी दीदी, रेनकोट घालावा लागतो. आणि रेनकोट घालून स्कूल मध्ये जायचं, आणि रेनकोट घालूनच घरी यायचं. मग घरी आलं, एकदा वर आलं की मम्मी खाली जाऊच देत नाही. पाऊस आहे, पाऊस आहे. मग पावसात भिजायलाच मिळत नाही. काल तर किती मज्जा आली, किती भिजली मी पावसात, पडली पण. खूपच मज्जा आली. हो ना ग मम्मी, मजा आली की नाही बरं? कसली मजा? अडाणी कुठली? काही झालं काय? लागलं का तुला काही? आणि बघ आता अंगावरती पुरड येणार तुझ्या. तुला म्हटलं होतं ते चिखलात नको जाऊ. घाणेरडी कुठली, किती गंदा गंदा चिखल असतो तो. आता काही स्किन डिसीज झाले तुला तर हा? लगेच तुला लाल चट्टे पडतात, पुरळ येते. बसायचं मग आता दवाखाना करत. काहीच नाही झालं मला बघ, काहीच नाही झालं. काकू काही नाही होते. वावरातली माती काही एवढी खराब नसती, काही काही नाही होते. चांगली असते वावरातली माती. आम्ही जर मुंगी डसली, काही डसलं ना, तर वावरात असलं की नाही, तर ओली माती, थंडी थंडी माती लावतो. लावतो असं औषध म्हणून. काही नाही होत, आग नाही होत काही त्यानं. आणि काही लाल बिली नाही होत आम्हाला, पुरडी नाही येत. हो अडाणी, तुम्हाला काय आहे? माती लावतो. माती लावत असते का कोणी औषधाला? अडाणीपणाचा कहर आहे बरं बापा. खरं ना गावाकडे ना जीवनच नाहीये. लाईफ कशाला म्हणतात? मुंबई पुण्याला येऊन बघा, काय रॉयल लाईफ जगतो आम्ही. पॉश घर, पॉश सगळं, त्याला म्हणतात जीवन. गावाकडच्या अडाण्यांना काय माहित असणार आहे. मीनाताई, झाला का नाश्ता? बाई आज नाश्ता नाही करत, वावरात जा लागते ना मुली. स्वयंपाकच केला ना, मी जेवून घे ना. काय मीनाताई, तुम्हाला करायचं नव्हतं तर सांगायला पाहिजे ना. काल एवढी दमली मी, रात्री जेवली नाही मी, तशीच झोपली. आज सकाळी तुम्ही नाश्ता नको का करायला? बाई म्हणता मला वावरात जा लागते व, नाश्ता करा आणि हे करा ना, म्हणून मी केला नाही बाई. पिंके, कर बरं काकूसाठी काही उलशे पोहे घे, कर बरं. हे बा स्वयंपाक करून ठेवलाय म्हणा.
तुला काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही. हा तू अंग तोंड धुई आणि फक्त देवपूजा करजो तेवढी आणि मामाजीले देजो जेवायला. शिवमले पाहिजे तेवढा. आम्ही बात येतो आज काही लय दिवसभर नाही पुरत पेरणं. आज काय 1:30-2 वाजताच घरी येतो. मोठी आई मी पण येते. हा आज आपल्याला जायचंय आता संध्याकाळी. आज नाही जायचं. काय आहे मरायचं आहे का त्या वावरात जाऊन? मरण आहे ते मरण. काय लोक ढोरासारखे काम करतात बापा. त्यांनाच येते ते आपल्याला नाही येत ते. राणी आपल्याला नाही करायचंय बेटा ते काही. आपल्याला शाळा शिकायची आहे. आपल्याला शहरात राहायचं आहे गावाकडच्या लोकांसारखं रानटी नाही बनायचंय आपल्याला. मी ना ताई काय हो बाई आता गावाकडचे लोक रानटी सारखे काम नाही करतील बाई. तर वावरात काचा पुलं 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 थोडी असते. हा घाम गाळा लागते नाही रक्त गाळा लागते. हा तर कुठे ते जमिनीत टाकलेलं बी पीक म्हणून वर येते. हा सोपं नाही एका दाण्याचे 1000 दाणे करणं. समजलं ना कसं जीवन आहे शेतकऱ्याचं, कसं जीवन आहे गावाकडचं. आणि तू तर म्हणते की गावाकडचे लोक कसे, गावाकडचे लोक असे त्यांना राहणंच समजत नाही, त्यांना खाणंच समजत नाही. असेच बोलतात गावंडळच आहेत. कसं घाम गाळा लागते पाहिलं ना. आणि कुठे ते तुमच्या सारखी माय बी पालिशी मारतील. आणि चिमिक टिमिक खातील तर ती 2-2 भाकरी खा लागतात. तर कुठे वावरात चालल्या जाती. तोल्याच्यानं तर चालता नाही येत जाय तुला वावरात सरकुशी दो. गावातले लोक असे गावातले लोक तसे म्हणतो. आम्ही गावातले असं रानटी सारखं काम करतो म्हणून तुम्ही शहरातल्या लोकायले असे आलू कांदे टमाटे हे भाजी हे जे काही भेटते ना अन्न हे आमच्या घामाचं नाही रक्ताचं आहे ते. याची जाणीव ठेवજો मंदा जराशी. हो हो बस झालं. ते त्यात तुम्हाच लोकांना येते आम्हाला नाही येते. तुम्ही दुसऱ्या ग्रहावरून आले तुम्हाच लोकांना येते आम्हाला नाही येते. तुम्ही हाडा मासाची आणि आम्ही दगडाची. आम्हाला काही जीव नाही तुमचा जीव माय बाई. आमचं जीवन नाही तुमचं लाईफ आहे माय बाई. मुंबई पुण्याला राहून लाईफ जगा माय लाईफ तुमचं. चल बाई मी चालली बाई वावरात. मग पेरणे केलं असेल माय. पाहिजे व माशी बमले पाहिजे व मंदा. पिंके तू जात का आज? हो आई आज मग जायचंय. मोठी आई मी पण येते. राणी जाऊ नको ना तू. नाही मी जाते मला वावरात जायचंय. पेरणी करायची आहे मला पेरणी. भाऊ येते ये जा. आलो आलो आलो. मी काय म्हणते इमले काय हो मी ना मामा मागून उभी आहे मला माहिती नाही हो. मला चित्स बनत्या भदाळाईत आहे ना. अहो म्हणत होती सकाळी येशील का? ओत्रे लावायला या लागते बिचारे. माय एवढं टिफन न पेरलं तरी ओत्रे लावा लागतात का? हो माय बाई हो ना ते जसं ना मागच्या अर्धा एकरात ना जरा कमी निघालं. आता आज नाही तर सकाळी लोक अशी वाट पाहतो म्हणतात. पिंकीचे बाबा म्हणतात 2 दिवस वाट पाहू कसं काही काही बी मागून निघते ना उरलं सुरलं. पण नाही निघालं तर म्हणलं लावून देऊ अत्रे. मग लय अत्रे उशिरा लावले की नाही मग लय फरक पडते झाडात. एक झाड मोठं होते एक झाड लहान राहते. नाहीतरी बी उरेलाय म्हणलं लावून देऊ. एकलीच गेलीस ती मी पण दोघी जणी असलं तसं लवकर होते म्हणून म्हणलं चालशील काय? बरं येईन ना बाय आता कोणी सांगतो मला 2 दिवस तुम्ही पेरायचं हो काय मी उन्हाळ्याला चालली मी. तेच रा भाऊच्या अंग 2 दिवस तर नाही येत. परवा दिवशी जाऊ मग. परवाच्या दिवशी नाही हो माय बाई सकाळी परवा त्याच स्फूर्ती मग ते झालं की जाऊ मग. चालते ना मग. हो तसे बी 2 दिवस माघारी म्हणतात ना ते वाट पाहू म्हणतात. लायाची घाई नको करू. मी आता त्याला आजच म्हटलं ते म्हणून नाही निघते म्हणत काही बी मागून घेऊन निघते. तर मग चालते ना 2 दिवस. फक्त हो का घेऊ नको कोणाचा. नाही नाही हो का नाही घेत नाही ना मग. आलाय नाही म्हणा मला मग घेते नाही तू ऐकडे येईन ना. तो एकाच दिवसाचा असेल ना. उलचक तर ढेल काय उलचक ढेलक्यात जरसक वाटून राहिलं म्हणलं लावून द्या. बी उरेल हाय बी आणा लागत नाही काय नाही. एक दिवसही नाही. मी म्हणतो 2-2:30 वाजे लोक घरी येतो आपण. अय थांब जावा मी येतो. काय घेऊन राहिला वा आवाजही देत नाहीत बे बया बया. हा माणूस तर काय काय इकेले आला का दाखवेले आला काय सांगा बाय बाई. असा आला माया दारातून की जसा काय 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 सामान दाखवत आला. का भाऊ कोणा सकाळची आवाज देऊन राहिली माय बाई. तुम्ही घेता का काय भरणं घेता का? नाही माया भरणं गिरणं नाही मला घमीला पाहिजे. ते गाईचं खरकोट्याचं ना मला घमीला फुटलं. म्हटलं आता आलाच अनास करण्यानं तर हेच घेतो. नाही तर मी आता म्हणलं होतं येईले की लोखंडाचा आणा. लोखंडाचं साजरं राहते एकदा आणलं टेन्शन नाही. मागही प्लास्टिकचंच घेतलं होतं. अहो माझ्या गाईनं पायच दिला त्याच्यात फुटलं. आता म्हटलं त्याले आणा पण म्हटलं दिसले हे तर म्हटलं जाऊ दे हेच घेऊन टाकतो. भल्ली पंचायत होऊन राहिली गाईच्या खरकट्याची. नाही मी भरणं घेत होती बाई मला भरणं पाहिजे पाणी भरून ठेवले. बकेटी आहे ना भाऊ दाखव जा बरं. हो भरणं बकेट घमिलं गुण सगळंच आहे. मग आहे सुकली आहे
प्लास्टिकचा खराटा आहे. माय बाई खरा नाही प्लास्टिकचा निघाला का आता दाखव गो. घेत नाही का परी मी फक्त पाहतो बापा. लय महागाचा असेल प्लास्टिकचा म्हटला म्हणजे. काय महाग आणि काय स्वस्त बाई, क्वालिटी पाहा ना, सामानाची क्वालिटी पहा तुम्ही. अरे बापा पैशाची क्वालिटी नाही पाहा लागत का, सामानाची क्वालिटी पाहूनच होते का, पैसाही पाहा लागते ना.